प्राप्त झाली. भगवान शंभू महादेवानी त्या देवराजाला आपल्या लोकांमध्ये स्थान प्राप्त करून दिलं. भगवान शंभू महादेव या जगाच्या पाठीवर शीघ्र आणि तात्काळ प्रसन्न होणारी देवता आहे. पण तो भगवान परमात्मा भगवत भक्ताकडून अगोदर जी श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, तो विश्वास भगवत भक्ताकडून अगोदर तो भगवान परमात्मा घेतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता काय पाहिजे? फक्त भाव महत्वाचा आहे. शास्त्रकार वर्णन करतात, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपया च विष्णु ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. देवाला प्राप्त करण्याकरता भाव लागते. हो, न काष्टेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. देवाला प्राप्त करण्याकरता अंतकरणामधील शुद्ध भाव महत्वाचा आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा शुद्ध भाव झाला भगवान परमात्मा त्याच्याकरता सुलभ आणि सोपे होत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे सूत महामणी शौनकादिकांचा संवाद. नैमिषारण्यामध्ये तो संवाद चालू आहे आणि नैमिषारण्यामध्ये तो संवाद चाललेला आहे. शौनकांनी सुतांना प्रश्न केला, बाबा या जगाच्या पाठीवर कुविचाराने अस्थिर झालेल्या दुःखमय जीवनातून जीवाला सुखाकडे जायचंय. सुखाकडे जायचं आहे, पण सुखाच्या हजारो पटीने दुःख भोगावं लागत आहे. याचं कारण काय आहे? शौनकांनी सुतांना प्रश्न केला. सूत महामुनी सांगून राहिले, याचं कारण एकच आहे. जिथं सुख आहे तिथं जीवाला दुःख दिसतंय आणि जिथं क्षणिक सुख आहे त्या क्षणिक सुखाने जीव त्याला परमसुख अविनाशी सुख समजायला लागला. त्यामुळे जीवाच्या पदरामध्ये दुःख पडलं. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्रांधळे. ही ज्ञानदृष्टी हरपून गेली. ज्ञानदृष्टी हरपल्यामुळे काय झालं? जीवाचा जीवपणा जीव विसरून गेला. मी कोण आहे? हो, देह म्हणजे मी नव्हे. मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही. सूत महामणी शौनकादिकांना सांगतात, ही शौनकादिकांनो, कुविचाराने अस्थिर झालेल्या दुःखमय जीवनातून जीवाला जर सुखाकडे जायचं असेल, ज्या ठिकाणी मनुष्य अविनाशी सुख शोधून राहिला त्या ठिकाणी त्याला अविनाशी सुख नाही प्राप्त होणार. अविनाशी सुख कुठे आहे? ते त्या भगवंताकडे आहे, ते त्या संतांकडे आहे. सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझी या नामी. दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. म्हणून नाही काही चिंता रात्र जाता दिवसा. सुख या संत समागमी. एक तर सुख संतांच्या सानिध्यामध्ये प्राप्त होईल, एक तर सुख भगवंताच्या सेवेमध्ये प्राप्त होईल. मग तो भगवान परमात्मा कुठे आहे? शौनकादिकांनी सुतांना प्रश्न केला. हो, सूत महामुनी सांगतात, तो परमात्मा या जगतामध्ये भरून उरलेला आहे. देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. मग तो भगवान परमात्मा या चराचरामध्ये भरून उरलेला आहे. जीव हा त्या देवाचा अंश आहे. पण जीवाला दुःख प्राप्त झालं. का दुःख प्राप्त झालं? जीवाने जो संग केला तो संग केला इच्छेचा. जीवाने जो संग केला तो केलाय हो पंचविषयाचा. जीवाने जो संग केलाय तो केलाय वासनेचा. जीवाने जो संग केला तो केवळ क्षणिक सुखाचा. पण अविनाशी परमसुखापर्यंत जीवाला पोचायचं असेल तर भगवान शिवाकडे आपल्याला शरण जावं लागेल. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धुंद झालेला जो जीव आहे, या सुखाच्या आशेमध्ये धुंद झालेला जो जीव आहे, तो जीव आहे बिंदू. हो, पुढे सूत महामणी शौनकादिक